धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, त्याचबरोबर विश्वाजी केने सर, दोनही समालोचक मित्रांचं मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. आजच्या रात्रीची अतिशय महत्वाची आणि दोन धाकड संघांच्या दरम्यान चाललेली जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम सामना आजच्या रात्रीमध्ये. निश्चितच यानंतर आपल्याला एक प्रेक्षणीय सामना सुद्धा एन्जॉय करता येईल. कांबाकर चषक, ग्रामस्थ मंडळ कांबा आणि आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा आयोजित ही दर्जेदार आणि दमदार स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. दुसरी रात्र, दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीचा क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. पीके अँड सन्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरतायत. सलामीची जोडी, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. निलेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आणि साथ देण्यासाठी योगेश पाटील. उलट्या हाताचा तडाखा, फटका फसलाय, उंच गेलाय. फिल्डर सीमारेषेवरती तैनात, टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉलवरती 440 चा झटका निलेश म्हात्रेच्या रूपानं. फलंदाज मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन. चेंडूवरती मोठा आघात करण्याचा प्रयत्न. डोंबिवली ग्रामीणचा सुपरस्टार निलेश म्हात्रे मैदानाच्या बाहेर. लेफ्टी राईटी दोनही स्टान्स वरती प्रभुत्व असणारा खेळाडू. गेली कित्येक वर्ष आपल्या नावाची छाप क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं सोडली. आज 40+ मध्ये आपल्या नावाचा डंका बजावत असताना निश्चितच पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय आणि दुर्दैवीरित्या मैदानाच्या बाहेर. गोलंदाज संतू पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. आपल्या नावाला साजेशी सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती मोठा मोहरा, वाघाची शिकार. 5 ओव्हरची मॅच. हा सामना जिंकणं फार बंधनकारक. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. डू ऑर डाय. निश्चितच आपण पाहिलं तर नॉकआउट स्टेजेस मध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. हा सामना जिंकायचा आहे आणि टॉप 5 मध्ये दाखल व्हायचंय. या अनुषंगाने चाललेला हा जबरदस्त मुकाबला. बॅटिंग करण्यासाठी नंबर 3 वरती साई म्हात्रे वरती आता जबाबदारी असेल. साई म्हात्रे. दुसऱ्या बाजूनं बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर योगेश पाटील. दोघांच्या वरती जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल. 5 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी बनवावी लागेल. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर निलेश म्हात्रे आणि योगेश पाटील मैदानावरती आले. पहिल्याच बॉलवरती निलेश म्हात्रे मैदान सोडतायत. इथे आपण पाहिलं तर संतूच्या पहिल्याच बॉलवरती पहिला गडी गारद झालाय. 5 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 40+ आपल्या संपूर्ण आयुष्यभर क्रिकेटची मनोभावे सेवा करणारे दर्दी खेळाडू मैदानावरती आपल्याला नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहताय सुंदर चेंडू. बॅटवरती कुठल्याही प्रकारचं आणि चेंडूवरती नियंत्रण नव्हतं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर हा चेंडू डॉट येतोय. उत्कृष्ट दर्जाचा मारा करत असताना गोलंदाज संतू. षटक पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी. स्लिंगी ऍक्शन. इथे सुद्धा फटका सुंदर आहे. फिल्डरला बीट केलं. एक टप्पा खाल्ल्यानंतर दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. संजीवनी प्रदान करणारा पहिला चौकार येतोय. धावफलकाची सुरुवात केली आहे श्री गणेश केला. 1 बाद 4 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना 4 धावांच्या मदतीनं साई म्हात्रेनं खातं खोललंय. इनसाइड आउट. फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. फिल्डर धावतोय, अडवण्याचा प्रयत्न केलाय, असफल ठरलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जय पवार सरांचा इशारा. इट्स अ 4. के अँड सन्स आणि त्यांना फाईट करत असताना कनक 11 भांडूप, कल्याण डोंबिवली मुंबई मधील
नामवंत खेळाडू मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। पहिल्या बॉलवरती संतून विकेट जरूर मिळवली, मात्र त्यानंतर साई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॅटिंग करत असताना आपल्या बॅटचा करिश्मा मैदानात दाखवतोय। पॉइंट वरती फिल्डर आहे, 30 यार्ड मध्ये स्टॉप केलं, फेकतायत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे, धावफलकावरती जोडली जाईल। एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकलं, 9 धावा धावफलकावरती। दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल। हा सामना अतिशय महत्वाचा, एक सामना जिंकायचा आणि ट्रॉफीवरती नाव कोरायचंय। आम्ही कांबाकर चषक 2026 चा हा थरार योगेश दादा बनकरी आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं, कांबा ग्रामस्थांचं हे दर्जेदार आणि दमदार आयोजनाची दुसरी रात्र पार पडतीये आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये क्रिकेटचा चाललेला हा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये। संतू लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झालाय, अपील करतायत। निश्चितच कुठल्याही प्रकारे अपील मध्ये दम नव्हता, चेंडूवाला डॉट। षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद, 9 धावा, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। खेळाडू अगदी आपण पाहिलं तर 40+ मध्ये जरी असला तरी रेग्युलर गटामधनं सुद्धा आपल्या नावाची छाप सातत्यानं मैदानावरती सोडणारा देसाई गावचा सुपरस्टार। मैदानावरती 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले आणि धावफलकावरती पहिल्या षटकात 9 धावा। दुसऱ्या षटकाला सुरुवात, इथे सुद्धा कव्हरला पार करतोय, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर थोडासा त्या ठिकाणी बीट झालाय। चेंडू आडवत असताना तारंबळ, सिंगल कंप्लीट केली, अत्यंत वेगवान रनिंग बिटवीन द विकेट। 40+ झाल्यानंतर सुद्धा आपल्या अनुभवाचा आणि इथे आपण पाहता फिटनेसचा अनुभव देत असताना अतिशय दर्जेदार कॉलिंग केलं आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं। 2 धावा येत आहेत, स्कोरबोर्ड पुढे सरकेल। टोटल जर आपण पाहिली तर 1.1 षटकाचा खेळ संपलाय, 1 बाद 11 नेल्सन फिगर। दुसऱ्या षटकाची सुरुवात, फटका सुंदर आहे, जागेवरनं टोलावलाय, परफेक्ट मिडल करत असताना मैदानावरती सोनार पाड्याचा ब्रँड पेश केलाय योगेश षटकार। देसाईचा साई म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार पाहायला मिळतोय। 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। धावफलकावरती वेगानं पुढे सरकलेलं स्कोर कार्ड 17 वरती आणि साई म्हात्रे मात्र इथे खतरा बनून उभा राहिलाय। लाऊड अपील केलंय, पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा। विकेट नंबर 2, फलंदाज फसलाय, धक्का। या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर आक्रमक केली। पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला। एकंदरीत 2 मोठ्या फटक्यांच्या नंतर या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाज अकबरनं। फलंदाज मैदानाच्या बाहेर साई म्हात्रे, 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं 17 धावांची इनिंग साकारली। चांगला कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश केला आणि इथे मैदान सोडलंय। टोटल जर आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आणि तब्बल टोटल संपूर्ण 17 धावा साई म्हात्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या। बॅटिंग करण्यासाठी अजून एक सुपरस्टार खेळाडू आबा कारंडे, वरपगावचा सुपरस्टार, मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल। जिम्मेदारी 40+ झाल्यानंतर सुद्धा आपल्या व्यावसायिक संघासाठी मैदानावरती उतरले,
ग्रामीणच्या क्रिकेटचा जर आपण विचार केला तर आपल्या नावाची छाप सातत्यानं मैदानावरती सोडली आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेटला जिवंत आणि ज्वलंत ठेवणारी ही व्यक्तिमत्व. फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर, अकबरला सूर सापडलाय. तिसरा झटका पीके अँड सन्स टीमला, फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर आबा कारंडे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी सांभाळण्यासाठी निलेश कापसे मैदानाच्या आतमध्ये. वाडेघरचा खेळाडू आहे. निश्चितच आपल्या टीमसाठी इथून आपण पाहिली तर पडझड जी चालली आहे ती रोखण्याचा प्रयत्न करेल निलेश कापसे. गोलंदाज अकबर ज्यानं गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. त्यानंतरच्या सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट येत आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अकबर. हॅट्रिक बॉल, चांगला चेंडू, टॉस केलं, टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निश्चितच आलाय हा डॉट. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज अकबरच्या माध्यमातून दुसरं षटक टाकलं जाते. ओरपीट चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑफ वरती खेळतायत. एक सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 2 षटकांची समाप्ती झाली. 3 बाद 18 धावा पीके अँड सन्स या टीमच्या. अंक 0-0 ची सरासरी. दोनही षटकांचा आपण विचार केला तर अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय. पिंट्या जोशी सर आम्हाला सांगतायत निश्चितच स्कोररच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पडतायत. नवापाड्याचे सुपरस्टार गेली कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेट मैदान गाजवलं, त्यानंतर आपण पाहताय तर एक चांगल्या दर्जाचे समालोचक म्हणून सुद्धा काम पाहतायत. त्याचबरोबर एक उत्कृष्ट दर्जाचे गुणलेखक म्हणून चांगली कामगिरी सातत्यानं त्यांची पाहायला मिळते आणि वयानं आमच्या जवळजवळ समवयस्क मन जुळतायत आणि प्रेमळ स्वभाव. पिंट्या जोशी सर आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मॅच मध्ये खेळले की खेळणार आहेत? एक्स्ट्रा कव्हरला फटका सुंदर आहे. फिल्डर धावतोय. 2 फिल्डरच्या मधनं सुई धागा स्ट्रोक पाहायला मिळाला. दोघांच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. या चौकाराची मदत मिळेल. धावफलकाला इथून 4 धावा जोडल्या जातील. स्कोर कार्ड टोटल 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. तिसरं षटक सुरू केलं. संतू आला आणि संतूचं स्वागत चौकारानं केलंय. निलेश कापसे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करत असताना जबरदस्त क्लासिकल अंदाज दाखवलाय. धावफलकावरती 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकले. यावेळेस सुद्धा हिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही. फिल्डर धावतायत. दूरवरनं फिल्डर येऊन चेंडूला पकडतील, फेकतील. नजर हटी, दुर्घटना घटी. मैदानावरती थोडासा लेझी अप्रोच कदाचित. ज्या चेंडूवरती 1 धाव सुद्धा धोक्याची होती तिथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि मैदानावरती अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना बॅटिंग करतायत निलेश कापसे आणि साथ देत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. सलामीची जोडी निलेश कापसे आणि योगेश पाटील मैदानावरती जबाबदारीपूर्वक खेळ साकारतायत. मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर उत्कृष्ट बॅटिंग यावेळेस पेश करत असताना फटका खेचला मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी दूरवरनं जात आहेत. चेंडूला अडवून फेक करतील. एक सिंगल धाव मिळेल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे जाते. 25 धावा टोटल. 3 षटकांची
खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संतू वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हाताळत असताना तिसऱ्या षटकात आपण आहोत. 25 धावा बनल्यात. स्कोरबोर्ड वरती एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना जोडी मैदानावरती जमली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती योगेश पाटील स्ट्राइक वरती येण्याची वाट पाहत होता. मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे. पायावरती चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी आलेत. प्रचंड वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आणि धावफलकावरती जोडतायत. 27 टोटल. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहताय 5 ओव्हरची मॅच. पहिल्या 2 षटकांमध्ये 9.00 ची सरासरी 18 धावा आल्या आणि तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना टोटल बनल्यात 27. थर्ड ओव्हर. संतू गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट जातोय डीप मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ पकडून फेक करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे प्रगती पथावरती आहे. एक सिंगल धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 28 वरती. 28. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक संतू. शेवटचा बॉल या ठिकाणी प्रगती पथावरती. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. समोरच्या दिशेला टोलावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. चांगलं स्टॉप केलं. थ्रो आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरलाय आणि निश्चितच मैदान सोडावं लागेल. बॅट्समन मैदानावरती निलेश कापसे होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात झटका. 440 चा. विकेट डाऊन. मच बुलाती है मगर जाने का नहीं. फलंदाज निलेश कापसे मैदानाच्या बाहेर गेलाय. योगेश पाटीलचा कदाचित इशारा चुकला. योगेशनं बोलावलं आणि बाद झाल्यानंतर निलेश कापसे सुद्धा सांगत असेल बुलाता है मगर जाने का नहीं. मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. धावबाच्या स्वरूपात झटका मिळालाय. योगेशला साथ देण्यासाठी संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. आयरे गावचा स्टार खेळाडू. जबाबदारी असेल बॅटिंग करत असताना. कल्याण डोंबिवलीचे सुपरस्टार मैदानावरती. तर दुसऱ्या बाजून आपण पाहताय मुंबईचे सर्व सुपरस्टार श्रेयस इंदुलकर ज्यानं गेली कित्येक वर्ष क्रिकेटचं मैदान अगदी दणानून सोडलं आणि आज या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. बनलाय 29 धावा. 29. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 बनल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाज गुलाब आलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी खेळतायत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळते सिंगल आणि 1 धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती झालंय आणि सुरू झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती सिंगल 1 धाव गुलाबच्या या चेंडूवरती. गुलाब 4थ्या षटकासाठी सज्ज झाला. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. संदीप पाटील आणि योगेश पाटील बंधू मैदानावरती. दोघांवरती जबाबदारी असेल. एका बाजून संदप गावचे आयरे गावचे संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूने सोनारपाड्याचे योगेश पाटील. दोघही सुपरस्टार खेळाडू मैदान गाजवत असताना इथे आपण पाहिलं तर 4थं षटक सुरू आहे.
जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. गुलाब खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट फिरवली आहे. अपील करतायत जय पवार सरांकडे. निश्चितच सांगतायत नॉट आउट. सिंगल एक धाव मिळेल. एक धावेची मदत करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. चांगल्या दर्जाची उत्तम क्वालिटीची गोलंदाजी आणि त्यांच्या विरोधात उत्कृष्ट फलंदाजी. चांगलं बॅटल. यावेळेस फुलटो चेंडू प्रहार केलाय. सक्सेसफुल करत असताना चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. कांबाकर चषक दमदार दर्जेदार षटकार. पाटील मैदानावरती पाटील की गाजवायला सुरुवात केली. सलामीसाठी मैदानावरती आलाय. आता मात्र सेट झालाय आणि ज्या पद्धतीने चेंडू मिडल करतोय, चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. चांगली बॅटिंग तो करतोय. चौथ्या षटकात आपण आहोत. अनुभवाचा संपूर्ण वापर मैदानावरती करतोय. अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना धावफलकाला आकार देण्याचं काम या ठिकाणी करत असताना 37 धावा धावफलकावर. 37 ऑन बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 बनल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथून आपण पाहिलं तर या षटकातील 3 बॉल आणि उर्वरित पुढचं पूर्ण षटक अशा पद्धतीनं 9 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामधील शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. गुलाब गोलंदाजी मार्कवरनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय कदाचित. अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जात आहे. एक धाव कंप्लीट केली. दोन्ही पंच निश्चितच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. दोनही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतील. काळजी करू नका. जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची इमाने इतबारे सेवा करणारी ही सर्व मंडळी. दोन्ही पंचांनी एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चेक केलं जाईल नक्की या चेंडूवरती काय घडलं. ज्या वेळेला चेंडू तिसरे पंच या ठिकाणी जोडले जात आहेत. चेक करतायत. निश्चितच ज्या वेळेला चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडू कशा पद्धतीने इथून ट्रॅव्हल झाला हे चेक केलं जातंय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळात आपल्याला निर्णय पोहोचेल. जय सर, दोन्ही अंपायर जेवायला बसलेत. आपण येता या. जय पवार सर येतील. चेक करतील. या ठिकाणी ज्या वेळेला चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूचा जो स्पर्श होता तो नक्की कुठे झालाय हे चेक केलं जाईल आणि अगदी थोड्याच वेळात चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून टिपली जाणारी क्षणचित्र ही संपूर्ण टुर्नामेंट जगाच्या पाठीवर सर्व देशांमध्ये पाहिली जाते. क्षणचित्र पोहोचवण्याचं काम करतायत म्हात्रे अँड म्हात्रे कंपनी. ज्या वेळेला बॅट्समननं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला नक्की तो कुठे ब्रश झाला हे चेक केलं जात आहे.
टेनिस क्रिकेट विश्वाचे नामवंत पंच जेपी पॅनलचे सर्वेसर्वा जय पवार सर स्वतः या ठिकाणी चेक करतायत. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. ज्या वेळेला बॅट्समनने चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला निश्चितच नकळतपणे चेंडू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कोलमगावचे उद्योजक आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय मोहनजी राऊत साहेबांचं आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख आयोजक योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत कल्याण ग्रामीणची ही A1 जोडी आहे आणि A1 जोडी आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहनजी राऊत साहेब आणि त्यांचे अगदी जीवाभावाचे जवळचे मित्र योगेशजी बनकरे साहेब कल्याण ग्रामीणची A1 जोडी दोनही मान्यवरांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, कौतुक करूया. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट नेहमीच मोठ्या उच्च स्तरावरती नेण्याचं काम ज्यांनी सातत्यानं अहोरात्र केलं या A1 जोडीचं मनापासून आपण या ठिकाणी कौतुक करूयात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहताय मार्गस्थ आहे 4 आणि धावफलकावरती टोटल बनतात त्या 37 धावा. 37 ऑन. या षटकातील 2 चेंडू आणि येणाऱ्या षटकातील 6 बॉल अशा पद्धतीने 8 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. योगेश पाटील सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि मैदानावरती जबाबदारी घेण्यासाठी हरेश केने मैदानाच्या आतमध्ये. चिकनगरचे खेळाडू आहेत. लोअर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना संघासाठी चांगली खेळी नेहमीच साकारली. आज आपल्या टीम साठी आपण पाहिलं तर मैदानावरती उतरतायत. सिंगल मिळेल, 1 धावेची मदत येते धावफलकावरती जोडतायत आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज गुलाब गोलंदाजी मार्क वरनं चांगल्या पद्धतीने अद्यापपर्यंत गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये भरपूर साऱ्या नाट्यमय घडामोडी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाल्या. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. समोरच्या दिशेला टोलावण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला जातोय. फिल्डर येतोय दूरवरनं, चेंडूला अडवलं, पकडलं, 1 सिंगल मिळेल. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 39 धावा पीके अँड सन्स या संघाची धावसंख्या. तुम्हाला मैदानावरती एका बाजूने पाहायला मिळत आहेत पीके अँड सन्स आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये कनक 11 भांडूप मुंबई परिसरातील सर्व सुपरस्टार. बिग फाईट मॅच या प्राइम टाइमला चाललेली प्राइम मॅच. फटका सुंदर है, फील्डरला पार केलंय. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन.
45 धावा बनल्यात आणि संदीप पाटील फॉर्म मध्ये आलेत. गोलंदाज संतोष लेफ्ट मारा समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन वरती. फिल्डर थोडीशी तारांबळ लेझी अप्रोच पाहायला मिळालं. चेंडूला पकडून फेक करतील. धावा येत आहेत 2 आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 47 बनल्या. 47 धावा धावफलकावरती. 10.85 करंट रन रेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या धावगतीनं धावफलकाला चालना देत आहेत. धावफलक पुढे सरकवत असताना संतोष यावेळेस सुद्धा बॅट फिरवली. एज लागली. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे. चेंडूला पकडतील. एकच सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहताय. निश्चितच बॅकअप व्यवस्थित आलं नव्हतं. चेंडूला गॅदर करण्यात चूक केली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. 40+ हा क्रिकेट आहे मित्रांनो. बोट पकडायला द्याल तर हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीत. दुसरी धाव घेण्याची संधी अगदी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. 49 बनल्यात. 50 कडे वाटचाल करत असताना पीके अँड सन्स मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेला फिल्डर आहे. मिडॉन वरती चेंडूला अडवलं आणि एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळतीये. 50 धावा बनल्यात. 50 अप. निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. चांगल्या दर्जाची एका बाजूने गोलंदाजी कनक 11 मांडूप या संघाच्या वतीनं पाहायला मिळतीये तर तितक्याच चांगल्या दर्जाची उच्च क्वालिटीची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत पीके अँड सन्स मैदानावरती. बिग फाईट मुकाबला. कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूनं भांडूप मुंबईचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली मॅच मैदानावरती रंगेल. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर निलेश म्हात्रे जरूर अगदी स्वस्तात बाद झाले. मात्र त्यांची जागा भरून काढत असताना योगेश पाटीलने एक चांगली इनिंग साकारली. 10 धावांचं योगदान दिलं. मात्र मैदानावरती बॅटिंग करत असताना 17 धावांची चांगली इनिंग या ठिकाणी साकारली. त्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आबा कारंडे शून्यावरती बाद. बॅटिंग करत असताना संदीप पाटील मैदानावरती किल्ला लढवतायत. निलेश कापसे ज्यांनी 9 धावांचं योगदान दिलं. अगदी आपण पाहिलं तर एकमेकांच्या साथीनं चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. संदीप पाटील 13 वरती वैयक्तिक खेळताना संघाचा डोलारा सांभाळतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 40+ हे दर्जेदार आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अनुभवी खेळाडूंचा अनुभवी खेळ एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि इथे मैदानावरती चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पीके अँड सन्स. 50 धावा बनल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक आणि शेवटच्या षटकातील 2 बॉल येणं बाकी. गोलंदाज संतोष जिम्मेदारीपूर्वक 2 चेंडू टाकावे लागतील कारण ऑलरेडी धावा भरपूर बनल्यात. हरेश केने गोलंदाजी स्ट्रायकिंग एंड वरती संतोष यांचा सामना करतील. दोघांच्या दरम्यान चांगलं बॅटल पाहायला मिळेल. स्लॉकचा अंतिम षटक फुलरलेनचा चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेरून काढलंय सरळ विकेट किपरच्या हातात. जागेवरनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने या ठिकाणी लगेचच रिव्ह्यू कॉल केलाय. चेक करतायत तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटकातील शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक असेल. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवरनं शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल इथे मार्गस्थ होतोय. धावा टोटल बनल्यात 50 आणि शेवटच्या एका चेंडूवरती किती धावा बनतील हे मात्र इथून निर्णायक असेल. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. संतोष सावकाश सावकाश थोडस फंबल. त्या ठिकाणी आपण रनवे मध्ये अडथळा आणि चेंडू रिलीज करायच्या वेळेला आपण पाहिलं तर थोडेसे अडखळले आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 40+ झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीचं फिटनेस योगेश दादा यांनी राखलंय या सर्व प्लेयरचं मनापासून आपण कौतुक करूयात. चांगले खेळतायत. लास्ट बॉल ऑफ दी
लास्ट ओव्हर शेवटच्या अंतिम षटकाचा शेवटचा बॉल इथून मार्गस्थ होतोय. संतोष गोलंदाजी मार्कवरनं स्ट्राईक एंड वरती हरीश केने समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न स्टॉप केलाय. एक सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. डायरेक्ट हिट झाले. मात्र इथे धोकादायक होऊ शकतं. तिसऱ्या धावेसाठी येत आहेत. तिसरी धाव मात्र कंप्लीट झाली नाही. धावा मिळतील 2 आणि त्यानंतर रनआउट. पूर्वार्ध संपलाय 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर टोटल धावा बनल्या या ठिकाणी 52 आणि 53 धावांचं कडवत तिखट लक्ष कनक 11 भांडूप या संघासमोर. धावा बनल्या. 53 धावांचा पाठलाग सुरू होतोय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. सर्व आयोजन समितीचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि द्वितीय सत्रामध्ये समालोचन कक्षामध्ये आपल्याला साथ देतील. मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा कांबाकर चषक 2026 चा हा रणसंग्राम. योगेश दादा बनकर आणि आपल्या परिवाराचं कांबा ग्रामस्थांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि समालोचन कक्षामध्ये सन्मानपूर्वक निमंत्रित करूयात कल्याण ग्रामीणचा दमदार आणि गोड आवाज, मराठी भाषेवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व राहिले, आमचे विश्वाजी आपल्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद. विनंती असेल स्क्रीनच्या समोर आमचे लाडके प्रेक्षक बसते, त्यांना विनंती असेल आपण बाजूला या. अगदी आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान झाले तरी काही हरकत नाही. चला, जे आतमध्ये पट्टीच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसते त्यांना विनंती असेल, स्पर्धा लाईव्ह आहे मित्रांनो, विनंती असेल की आपण अत्यंत टॅलेंटेड समालोचक ज्यांचा आवाज आपण काल देखील ऐकलात, सोमनाथजी खाडे सर आज देखील आम्हाला जॉईन झाले आणि चांगलं समालोचन नेहमीच त्यांचं आपण ऐकत आलोय आणि या स्पर्धेला देखील त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात पुढील माशा देशाना. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल कांबाकर चषक 2026 मध्ये आणि आजची ही दुसरी रजनी आपण पाहतो आणि क्वालिफायची माश एका बाजूला कनक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पीके अँड सन्स डोंबिवली. जिंकण्यासाठी आता मात्र 53 धावा बनवायच्यात टीम कनक 11 ला आणि सलामीची जोडी आता मात्र इथून मात्र वाटचाल करत असताना मत अशा दिशेनं आता बॅटल चांगलं रंगेल, कारण की आता मात्र धावा देखील एका बाजूने गोलंदाजी करत असताना पीके अँड सन्स डोंबिवली या संघाला रोखायच्या. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मागील मॅचचा जर विचार केला तर गोलंदाजी मात्रेची चांगली राहिली होती. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. शेवटच्या बॉल वरती चौकार जरूर आला होता, परंतु आता या मॅच मध्ये देखील तशी गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित असेल यात मात्र शंका नाही. परंतु कनक 11 संघाचा विचार केला तर त्यांनी देखील एक सामना जिंकला होता. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. जो संघ जिंकेल तो संघ एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. सोमनाथजी खाडे सरांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. फार लांबचा प्रवास करून ते देखील या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचा आवाज काल देखील ऐकलात, आज देखील ऐकलात. शुभेच्छा असतील कनक 11. चला, आता इथून मात्र आपण मॅचला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये श्रेयस इंदुलकर, त्याच्या सोबतीनं ऍज अ बॅटर नॉन स्ट्रायकिंगला नागेश शेट्टी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती डोंबिवली संघाच्या माध्यमातून आशिष म्हात्रेवरती आता जबाबदारी असेल. देवीचा पाड आता इथे मात्र वेगळी रणनीती आखली गेली आहे.
पाहावं लागेल आता काय घडेल काय बिघडेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल. आशिष म्हात्रेला आपण पाहतोय ताशावरती ही जबाबदारी आहे. श्रेयश इंदुलकर त्याने देखील प्रभावित करून सोडले एकंदरीत अशा रजनीमध्ये अशा रात्रीमध्ये. आणि प्रेक्षकांची गर्दी देखील तितकीच. कांबाकर चषक आपण पाहतोय. हा प्रकार बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पळतोय परंतु आता नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती धमाका आक्रमण आणि इथे मात्र हा चौकार. हा ट्रॅकर होता अगदी बागफुटला गेलं. बागफुट पंच पाहायला मिळाला. बागपट पॉइंट बॉन्ड लाईनच्या दिशेने हा दमदार चौकार पाहायला मिळाला कारण की पॉवर प्लेचा मांडणारी हे पहिलं षटक सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने आता ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे त्या व्यूहरचनेच्या अगेन्स्ट इथे मात्र चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये कारण किलेवान संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ. त्यांच्या अगेन्स्ट पीके अँड सन्स डोंबिवली संघ आपण पाहतोय. आणि आता सध्याच्या घडीला इथून मात्र कुठला संघ कुठल्या संघावरती हवी होईल. एका बाजूने भांडूपचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूने आपण डोंबिवली कल्याणचं क्रिकेट पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक धाव आरोग्यासाठी 40+ सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात झाली. 4 धावा पाहायला मिळतात. 53चं लक्ष्य. श्रेयश इंदुलकर स्ट्राइक एंडला. ओ सेकंड बॉल फुल टॉस. ताशावरती आडव्या पाटने प्रहार आहे परंतु आता इथे भरदा वेगाने आबा कारंडे पोहोचतोय. फेकी देखील अॅक्युरेट आहे. एक जा मिळेल. एका जावेवरती समाधान मानलं गेलं. दुसरीचा प्रयत्न इथे झाला असता परंतु लगेचच कॉलिंग आली नॉन स्ट्राइक एंड करणं आणि लगेचच माघारी धाडलं गेलं बॅटर्सला. आणि सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये देखील पोहोचले. एका धावेच्या मधीन धावसंख्या धाव फलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 धाव फलकावरती आपण पाहतोय. श्रेयश आणि नागेश शेट्टी इस्लामाची जोडी मधाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आशिष म्हात्रेला आपण पाहतोय. हो इथे मात्र पाहावं लागेल घडलंय काय. लाऊड अपील या स्विंगर अप. पहिला विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आशिष म्हात्रेने आपल्या नावावरती ही पहिली विकेट या इनिंग मध्ये केली आहे. आणि नागेश शेट्टीला आता मात्र शून्यावरती डगआउटच्या दिशेने पत्रावं लागेल. नागेश बाद. महत्वाची विकेट्स आता आपल्या नावावरती आशिष म्हात्रेने केली आहे. खरं तर आपण पाहिलं तर डोंबिवली देवीचा पाडा या गावाला ते बिलॉंग करतात परंतु गेली 5 वर्ष लंडनला लगेच कामानिमित्त होते. 5 वर्षाचा त्यांचा यशस्वीरित्या लंडनचा प्रवास आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या मायभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये आले आणि आता आपले क्रिकेटचा छंद जोपासत असताना आज बॉलर विकेट प्रस्थापित केली आहे. हो समोरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक आहेत. आता इथे मात्र डेंजर झोन मध्ये बॅटर्स होते परंतु आता नशिबाची साथ मिळती आहे आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या इथे बॅटर्स पोहोचले. चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली गेली आहे. एका धावेच्या मधीन धावसंख्या धाव फलकावरती 6-1 कणक किलेबान भांडूप संघ पाहायला मिळतो आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक आशिष म्हात्रेच्या पहिला चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर मात्र त्याने देखील कमबॅक मिळवून दिला. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि आता इथे सध्याच्या घडीला चांगला खेळ अपेक्षित असेल. बॅक ऑफ द हँड परंतु तिथे क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला सज्ज आहेत. हा बॉल देखील आलाय डॉट.
ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली गेल्या तशीच या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी लेन खेचली या गोल्डन स्पॉट वरून चेंडूने टेक ऑफ घेतला आणि अगदी आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळण्याचा भाग पाडलं बॅटर्सला देखील. ओ आता फुल टॉस फ्लिक ऑन द रिंग्स. खराब चेंडूने त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडूला पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कंबाकर चषकाचा हा दमदार चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. हा दमदार चौकार. हा चेंडू निसटला. निलेश मात्रे यशांच्या पाठीमागे आपण पाहिले परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि विकेट देखील निसटला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोमल पुणे सज्ज. हो आता चांगली गोलंदाजी लाऊड अपील होतोय परंतु इथे जे कार्य गोलंदाजाच्या माध्यमातून झालं नव्हतं ते कार्य यष्टीरक्षकाने सफल करून दाखवलं आणि आता इथे मात्र धावबादच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. कृष्णा आवाज झाली आणि आता सोनू मधाच्या आतमध्ये दाखल होते. कृष्णाने चांगला लढा दिला होता. अगदी आपण पाहिला तर चांगला खेळ देखील राहिला होता. आज आपण पाहिलं तर दुसरी रजन्या. महाराष्ट्र दिन आपण आज सर्वांनी साजरा केला. कामगार दिन साजरा केला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी अनेक साधू संतांनी शूरवीरांनी आपल्या नक्कीच जीवाचं बलिदान दिलं आणि हा महाराष्ट्र देखील एक वेगळ्या वळणावरती नेण्याचं धाडस दाखवलं. आज बरेच कार्यक्रम देखील आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनुभवले, आनंदाने साजरे केले आणि आज ही रजनी आपण पाहतोय कंबाकर चषकाची आणि महाराष्ट्र दिनानिमित्त पुणेच्या सर्वांना आपण शुभेच्छा देखील दिल्याच होत्या. आणि आता इथे शेवटच्या टप्प्यात आली
आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज सोनू स्ट्रायकिंगला सज्ज आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे नागेश बाद झाले, कृष्णा बाद झाले, आता श्रेय शिंदुलकर आणि सोनूवरती ही जबाबदारी आहे. श्रेय शिंदुलकरच्या बॅट मधून देखील 2 चौकार आले होते. हो चांगला बॉल आहे, परंतु अगदी लॉंग ऑफ मधून फिल्डर येतो. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक जा मिळेल सिंगल नाही. इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये. टीम पीके अँड सन्स डोंबिवली या संघाला एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धाबा. आता 17चा खतरा कुठल्या संघाला असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. कोमलचा पुढचा बॉल, ओहो परफेक्टली यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आता आपल्या पेठाऱ्यातून बाहेर काढलं कोमलला आणि नक्कीच ऍक्शन रिप्लाय पाहण्या सारखा देखील असेल. अगदी आपण पाहिलं तर कुठली संधी मिळाली नाहीये बॅट्समनला फटका खेळण्याची. जागेवरती थांबवलं, परंतु आता हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय. बोलला चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर, गोल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार. बनवायच्यात 32 जाबा बनवायच्यात. 18 बॉल 32ची आवश्यकता. संदेश वरती जबाबदारी आहे. निलेश म्हात्रेने आता कुठेतरी वेगळा पवित्र राखला. गोलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं, परंतु स्वतःला अजूनही थांबवला. कुठल्या मोमेंटला तो गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. परंतु आता 18 बॉल 32ची आवश्यकता. समीकरण देखील पाहण्यायोग्य असेल यात मात्र संघाने. हा प्रकार आणि विकेट आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आणि या मॅचची हवा काढणारा हा दमदार षटकार. विरोधात अशावरती आक्रमण जडवलं आणि नक्कीच संधी होती बॅट्समनला मोठा फटका मारण्याची आणि त्या संधीचं सोनून केलं. हा षटकार संधीचं भव्य स्वागत. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 27 वरती जाऊन पोहोचली. आता संदेश वरती दडपण असेल. समोर आज बॅटर सोनू. हो आणखी एक प्रहार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि खडे खडे लॉप केलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा षटकार. दोन षटकार. आक्रमकता दाखवली सोनूने. चौथ्या क्रमांकावरती आला आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले. हो ही गुणवत्ता संदेशकडे. परंतु या आधीचे 2 चेंडू जर आपण विचार केला तर प्रचंड वेगाने हाताळले. त्याच्यावरती 2 मोठे षटकार आले. परंतु आता बॅक ऑफ द हँड चेंडूला हाताळला, हलकी फिंगर रोल केली आणि हार्ड बॉल डॉट पाहायला मिळाला.
हो, कमालीची गोलंदाजी, परंतु आता इथे पाहावं लागेल ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. याचा चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. बॉलर संदेशने फिल्डिंग करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू आता चेक केलं जाईल. रिव्ह्यू वन सक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. आता रिव्ह्यू गमावला. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू. टीम GTC आपल्या सोबत जोडली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. फटका दमदार आणि शेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढले आणि तत्पूर्वी एकच जाव मिळेल. ग्रामीण स्पोर्ट लाईव्ह GSL लगे रहो भाई आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय, अनुभवतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं स्लोगन आहे आणि तशी आक्रमकता देखील या शाळेने दाखवली. स्पर्धा देखील कव्हर करताय. तो सॉफ्ट हँडने केले. 2 षटकार आले. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होते, परंतु इथे काय घडलंय तर सिंगल होती. सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. एकेका धावेसाठी आता संघर्ष होतोय, कारण की आता क्वालिफायची माश आहे. 13 बॉल 16 धावेंची आवश्यकता. हा बॉल निर्णायक असेल. स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर श्रेयश आणि त्याच्या सोबतीनं सोनूला आपण पाहतोय. शेवटचा बॉल. हो, हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेनं. अगदी बॅटचा फ्लो ओपन केला. डीप पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 14. 7.00 ची सरासरी आता गाठायची आहेत. प्रत्येक षटकामध्ये 7 धावा बनवायच्यात. आता मात्र अडचणीत सापडला PK अँड सन्स डोंबिवली हा संघ, कारण की आता 12 बॉल 14 आवश्यकता. मधाच्या आतमध्ये आता ड्रिंक्स ब्रेक आणि वेल आपल्याकडे देखील आहे संधी. देव्या DJ मास्टरला ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस ओ टू डीजी. मधाच्या आतमध्ये खेळ साकारतात. एक धाव इथे मात्र पाहायला मिळतं. बॅटकट आहे त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव श्रेयश अकाउंट मध्ये ऍड होईल आणि आता स्ट्राईक एंडला आज बॅटर सज्ज राहील श्रेयशने देखील चांगली कामगिरी केली. मी तर म्हणेन सलामीला आले होते. सेन्सिबल क्रिकेट केला. 3 चौकार तशा बॅटमधून आले. 17 वरती वैयक्तिक खेळतोय. आडव्या बॅटने ऑनसाइडला चांगला फटका
अलॉंग दी कार्पेट चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, मिसफील्ड, नजरहटी, दुर्घटना घटी आणि सिंगल आता डबल मध्ये परावर्तित करत असताना या दोन धावा धावफलकावरती आणि स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील. धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचल्या. आता जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 10 मध्ये बनवाय शतक करा धावा. एखादी विकेट जर इथून मात्र आली तर कदाचित सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करेल पीके अँड सन्स डोंबिवली संघ. हो, इथे मात्र प्रचंड वेगाने चेंडू आला, धावाची संधी आहे. फेकी इथे मात्र देखील चांगली होती, परंतु माघारी धाडलं गेलं लगेचच. श्रेयसने सोनू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले. आता समीकरण जिंकण्याचं 9 बॉल 9 मध्ये बनवायच्या तक्रार. एका बाजूला आपण पाहिलं तर कनक 11 भांडूप संघ फाईट करतो, त्यांच्या अगेन्स्ट पीके अँड सन्स डोंबिवली संघ फाईट करतो आहे. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला मुंबई भांडूपचं क्रिकेट पाहायला मिळतो. 9 मध्ये 11. हो, पाठची लिडिंग एज आहे आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी संघर्ष होतो आहे. ज्या चुका क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाला त्या चुका आता इथून मात्र टाळाव्या लागतील. कोमल कमबॅक करून देतोय. 8 बॉल 10च्या अजूनही आवश्यकता. हे 2 बॉल निर्णायक असतील या मॅचचं आणि या सामन्याचं समीकरण पाहण्यासाठी. कोमल वरती जबाबदारी आहे. समोर आज बॅटर सोनू आहे, त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि तिथून मात्र सामना टर्न देखील आला होता. हो, इथे मात्र प्रचंड वेगाने बॅटचा फ्लो ओपन केला होता, परंतु चेंडू जातोय गोशाखी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती अंकित होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकातील. हा बॉल निर्णायक असेल. जर हा सामना शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या क्षणाला न्यायचा असेल तर इथून मात्र हा बॉल देखील निर्णायक आहे. 7 बॉल आणि 7 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी धावा त्या म्हणजेच 9. ओ विकेट, हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती या मॅचची हवा काढणारा हा दमदार स्ट्रोक श्रेयसच्या बॅट मधून षटकार. श्रेयसच्या बॅट मधून षटकाराला धावसंख्या धावफलकावरती 50 धावा आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता. आणि निलेश मात्र आता गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेत आहे, परंतु सीमा रेषेच्या बाहेर विजयाचा शंखनाद करणारा हा विजयी षटकार. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय कनक 11 भांडूप या संघाने आणि भांडूप संघ अच्छा रजनीमध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरतोय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक अँड वेल प्लेड पीके अँड सन्स डोंबिवली.